बिल्कुल हमारे दीपेश जी पाड़े इनकी ओर से साजिद भाई इनके लिए 50 रुपए का इनाम। बिल्कुल रोहन गावड़ इनके हाथों से दिए जाएंगे पैसे। बिल्कुल आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं हमारे साजिद भाई। बिल्कुल हाइट कम फाइट ज्यादा हमारे साजिद भाई कैमरामैन। देखिए मैच ऑन करना है, 3 ओवरों का मुकाबला है। ओपनिंग जोड़ी रिस टीम की आपको फौरन यहां से मैदान के अंदर भेजनी है और हम देख सकते हैं टॉस जीता खारपारा टीम ने गेंदबाजी चुनी और ओपनिंग जोड़ी जल्द से जल्द जानी आपको मैदान के अंदर। ये सेकेंड लास्ट मुकाबला, इसके बाद आज के दिन का फाइनल यानी कि टॉप 6 के लिए एक टीम रवाना होगी। इसमें से जो जीतेगा वो सिद्धि करौली से लड़ेगा। देखिए मैच ऑन, जल्द से जल्द मुकाबला चालू करना है। देखिए वक्त की काफी कमी है, स्पीड अप करना है। लगभग यहां से अब बिल्कुल 2:30 बज चुके, 2:30 यहां से हो चुके हैं और कल भी हमने देखा बिल्कुल 3:30 बजकर गए थे। तो ये स्पीड अप करना है, जल्द से जल्द मुकाबला। बिल्कुल रंजीत जी पाड़े इनकी ओर से 3 विकेट यानी कि हैट्रिक के लिए 7010 यानी कि 7010 रुपए का इनाम दिया जाएगा हमारे रंजीत जी पाड़े इनकी ओर से खारपारा टीम के गेंदबाजों के लिए। तो बिल्कुल मैच होगा ऑन, 3 ओवरों का मुकाबला। पहला ओवर पावर प्ले नजर आएगा। लगभग यहाँ से 2:30 बज चुका है। ये सेकेंड लास्ट मुकाबला है और यहाँ से जो जीतेगा वो सीधा यहाँ से बिल्कुल सिद्धि करौली से लड़ेगा। 3 ओवर का मुकाबला, मैच फौरन दोनों अंपायर आपको चालू करना है। तो बिल्कुल पहले ही गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने की कोशिश बल्लेबाजों ने एक तो मुकम्मल किया, दूसरी की कोशिश और दूसरा रन भी यहां से आसानी के साथ मुकम्मल करते हुए नजर आए। पहले ओवर पावर प्ले चल रहा है, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं यानी कि 30 सर्कल के बाहर 2 खिलाड़ी यहां से नजर आते हुए। कितने रन बनेंगे, कितने रन के ऊपर कितने रन बिल्कुल टारगेट बनाएगी टीम रीस टीम और कहीं यहां से रन बनेंगे कि यहां से बिल्कुल रन डिफेंस होते हुए नजर आएंगे। 2 रन तो स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। गेंदबाज भरत घरत, इस बार हवाई हल्ला, गेंद डीप मिड विकेट की दिशा में। यस इट्स अ बिग 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 हिट, सिक्सर। सबसे अनुभवी खिलाड़ी शंकर पारंगे हम देख सकते हैं मैदान के अंदर। दूसरे ही गेंद के ऊपर हवाई हल्ला भरत घरत के ऊपर। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं, गेंद बिल्कुल नीची रही। यहां से डॉट गेंद छक्का खाने के बाद कमबैक जरूर नजर आया भरत घरत का। इससे पहले की मुकाबले के अंदर भी अच्छी गेंदबाजी जरूर की थी। टीम जब लड़ रही थी आमने सामने डिकाडी टीम, उसको फाइट कर रही थी टीम खारपारा टीम, तो वहां पे इससे जीतती हुई नजर आई। यहाँ पर आपने देखा 2 रन की पेनल्टी की वजह से यहाँ पर बिल्कुल मुश्किलात का सामना करना पड़ा था टीम यानी कि डिकाडी टीम को। यहाँ से मुकाबला ऑन है, छक्का खाने के बाद कमबैक जरूर नजर आया भरत घरत का। स्कोर कार्ड के ऊपर 8 रन बन चुके हैं। पहला ओवर यहां से जारी है। इस बार बिल्कुल लोअर फुलटॉस वाली गेंद, क्या बात है, ताकत नजाकत सब कुछ नजर आई इस गेंद के ऊपर। इस गेंद जाएंगी बाउंड्री लाइन के बाहर, शेरवानों के लिए फरार।
परमानेंट। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश जरूर थी फाइन लेग की दिशा में, लेकिन गेंद यहां से अंपायर का इशारा यस लेग स्टंप को छोड़ती हुई व्हाइट अतिरिक्त रन एक इस अतिरिक्त के साथ यहां से स्कोर कार्ड 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन बल्लेबाजी नजर आती हुई बिल्कुल शंकर पारंगे इनके बल्ले से अब तक यहां से हम देख सकते 4 गेंदें फेस किया है और बिल्कुल 14 रन के निजी स्कोर के ऊपर खेल रहे। 3 ओवरों का मुकाबला जब जानते हैं बल्लेबाज। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश फेडरल स्वीप जरूर करना चाहते थे डीप स्कोर लेग की दिशा में, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं। कभी बारी तेरी तो कभी बारी, देखिए 15 ही हुए आपने, मैं उनका निजी स्कोर बता रहा हूं कि आपने निजी स्कोर 14 के इसके ऊपर खेल रहे हैं, आपको ध्यान में रखना है। स्कोर कार्ड 15 रन बन चुके हैं, पहली ओवर का क्रम जारी है। बीच मैदान के अंदर टीम रीस टीम की ओर से भरत घरत अपनी ओर में अगली मर्तबा सज्ज हो गए। इस बार बेहतरीन शॉट, फील्डर उस दिशा में मौजूद, लेकिन फील्डर के मस्तक पे दस्तक देकर फरार। इट्स अ बिग हिट, सिक्सर। दर्शक आपको इस पट्टी के बाहर जाना है, बिल्कुल टावर पे नहीं बैठना है, बिल्कुल शॉक भी लग सकता है, आपको ध्यान में रखना है और बाहर जाना है पट्टी के, और टावर के ऊपर नहीं बैठना है। बिल्कुल आप लुत्फ उठाइए, मैच का मुकाबला टाइट है, मस्त मुकाबला है। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं शंकर पारंगे, हम देख सकते हैं इस ओवर के अंदर 3 छक्के दागे, यानी कि भरत घरत के ऊपर बिल्कुल हवी होते हुए नजर आए पहले ओवर के अंदर। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 21 रन फॉर लॉस ऑफ 0 विकेट टीम रेस टीम। क्या बेहतरीन बल्लेबाजी, बिल्कुल अनुभव, वो कहते हैं ना कि एक्सपीरियंस इज अ गुड टीचर इन योर लाइफ, ये हमेशा कहा जाता है। टीम तो बल्लेबाज शंकर पारंगे अब पहली मर्तबा इस ओवर में बल्लेबाजी करेंगे। आयुष जामले एक ओवर की समाप्ति के बाद 21 रन ऑन स्कोर कार्ड बोर्ड टीम रीस खुद की पहली टीम की दूसरी ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर सज्ज होंगे, यानी कि जयेश। 21 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। हम लेफ्ट आर्म राइट आर्म कॉम्बिनेशन हम देख सकते हैं। इस बार बिल्कुल बढ़िया शॉट गेंद जाती हुई लॉन्ग लेग फाइन लेग की रीजन में फील्डर जरूर दौड़ रहा है, लेकिन 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेखा पार। इस गेंद के ऊपर लगी थी मोर, मिलेगा 4। चालू है, यानी कि हम दोनों भी बल्लेबाज यहां से ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं, यानी कि शंकर पारंगे और आयुष जामले। इस बार बिल्कुल हेलीकॉप्टर लैंड किया, गेंद जाती हुई फील्डर बेहतरीन फील्ड है कि नहीं यहां पर, चुके फंबलिंग जरूर नजर आई। उसके बाद बैक टू बैक लगातार के 2 चौवे इससे पहले की गेंद के ऊपर लगाया था। यहां से हम देख सकते हैं फाइन लेग की रीजन में इस बार बिल्कुल कवर की दिशा में लगा 4। चौवे दागे, यानी कि स्कोर कार्ड यहां से बदलता हुआ नजर आ रहा है। इस बार भी बढ़िया हिट, फ्लिक ऑफ द रेस गेंद आउट ऑफ द पार्क, येट इट्स अ मैक्सिमम सिक्सर। इस ओवर का विश्लेषण बिल्कुल 4-4-6, बेहतरीन बल्लेबाजी दोनों तरफ से बल्लेबाजी। ये बेनिफिट यही रहेगा कि अब तक एक भी विकेट नहीं गया है और दोनों भी बल्लेबाज आग उगल रहे मैदान के अंदर। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश, बिल्कुल गेंद जाती हुई यहां से 1 बाउंस फील्ड, ओह अच्छी फील्डिंग, वहां से बैकअप अच्छा था, बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए। बिल्कुल तीसरा रन लेना चाहते थे आयुष जामले, लेकिन नकारा वहां से शंकर पारंगे ने। हम देख सकते 2 रन यहां से इस 2 के साथ स्कोर कार्ड यहां से बदल रहा है, यानी कि 37 रन 37 रन फॉर लॉस ऑफ 0 विकेट टीम रीस यहां से नजर आती हुई। दूसरी ओवर का क्रम जारी, इस बार भी हेलीकॉप्टर लैंड करना चाहते थे, बिल्कुल गेंद ब्लॉक होल में फेंकी थी, बल्लेबाज ने एक तो मुकम्मल किया, दूसरे की कोशिश
लेकिन दूसरा रन भी लेसी क्रिकेट चालू मैदान के अंदर, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल किया। इस 2 के साथ 39 रन। क्या बेहतरीन बल्लेबाजी चालू, दूसरी ओवर का क्रम जारी है। एक गेंद देखिए, एक शॉर्ट रन दिया गया अंपायर बिल्कुल, तो इस गेंद के ऊपर सिर्फ 1 रन मिलेगा, यानी कि 38 रन, 38 रन बने इस टीम के। ओपनिंग जोड़ी अब तक सही सलामत रहेगी अपने कॉपी क्रीज के अंदर। गेंदबाजी मार्क पर जयश पहले 3 गेंदों के ऊपर 2 चौवे 1 छक्का दागा था। इस बार भी बड़ा हिट, बिल्कुल वहां पर कैश लपका फील्डर थे वहां पर। विकेट नंबर 1 डाउन, यानी कि आयुष जामले बैक टू डगआउट। का इनाम बिल्कुल दिया जाएगा साजिद भाई को। आज तो मजा है साजिद भाई की। तो अब यहां से बिल्कुल तीसरा ओवर होगा जारी, स्लॉग ओवर जिसे कहा जाता है क्रिकेट के अंदर। बिल्कुल आखिरी ओवर पहले सत्र का स्कोर कार्ड हम देख सकते हैं अब तक, यानी कि 38 रन बने और एक विकेट मैदान से बाहर। नया बल्लेबाज मनीष कोकम्बे इस वक्त रहेंगे सज्जा। कितने रन जोड़ पाएंगे? बिल्कुल अब तक 38 तो हुए, यहां से अगर 10-15 रन आते हैं तो एक बड़ा स्कोर खड़ा कर पाएगी टीम। रीस बनाम चलता हुआ ये मुकाबला, यानी कि खारपारा टीम आमने सामने लड़ रही है। आखिरी गेंदबाज यहां से गेंदबाजी करेगी, गेंदबाजी मार्के पर सज्ज समीर। गेंदबाज बल्लेबाज है मैदान के अंदर इस टीम का अनुभवी खिलाड़ी, यानी कि शंकर पारंगे। ओवर द विकेट, इस बार ओवर फुलटॉस वाली गेंद कोर की दिशा में बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया। 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, सिंगल रन बटोरा। यहां से नए बल्लेबाज है मैदान के अंदर मनीष कोकम्बे और शंकर पारंगे की जोड़ी। जरूर आयुष जामले आउट हुए थे, छक्का बिल्कुल 2 चौवे और 1 छक्का दागा था इनके माध्यम से। इसके बाद फौरन मुकाबला खेला जाएगा। बिल्कुल सिद्धि करोले टीम, आपको कहीं नहीं जाना है, इसमें से जो जीतेगा वो आपसे लड़ेगा। इस बार बड़ा हिट, खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, यस इट्स अ बिग हिट, सिक्सर। से प्रहार इरादे स्पष्ट करता हुआ बल्लेबाज बीच मैदान के अंदर मनीष कोकम्बे हम देख सकते हैं। छक्का दागा गेंदबाज समीर को। इस बार बेहतरीन गेंदबाजी, तेज तर्रा रफ्तार से बीट किया, जरूर छोड़ना चाहते थे लेकिन गेंद विकेट कीपर के दस्तानों में। यहां से डॉट गेंद रहेगी। स्कोर अब तक कमबैक जरूर नजर आया छक्का खाने के बाद। 45 रन स्कोर बन रहा, 3 ओवर का मुकाबला है दोस्तों। इस बार हेलीकॉप्टर लैंड करना चाहते थे, क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी, कमबैक नजर आया। गेंदबाज समीर द्वारा छक्का जरूर खाया था। जब छक्का खाया था, जब इसी तरीके का प्रयास था गेंदबाज करने का, यानी कि यॉर्क गेंद फेंकना चाहते थे और गई थी लोअर फुलटॉस वाली गेंद, उसके ऊपर छक्का दागा था बल्लेबाज ने। लेकिन उसके बाद लगातार की बैक टू बैक 2 गेंदे डॉट। इस बार बड़ा हिट, क्या बात है, फ्लिक ऑफ द रेस्ट गेंद आउट ऑफ द पार्क, येट इट्स अ मैक्सिमम सिक्सर। बिल्कुल इस छक्के के साथ 50 हुई पूरी, यानी कि स्कोर कार्ड हम देख सकते हैं 51 रन ऑन स्कोर कार्ड बोर्ड।
लग चुके 50 रन यहाँ से मुकम्मल हुए। कभी बारी तेरी तो कभी बारी मेरी। पहले छक्का जरूर दागा था, उसके बाद बैक टू बैक लगातार की 2 गेंदे डॉट और उसके बाद छक्का दागा, यानी कि बल्लेबाज मनीष कोकम्बे। इस ओवर की आने वाली सत्र की पहले सत्र की आखिरी गेंद शेष 51 रन बने कि छक्का दागेंगे कि गेंदबाज यहां से डॉट करने में सफल हो गए। 51 तो बने, कितने रन बना पाएगी टीम? इस बार हेलीकॉप्टर जरूर लैंड करना चाहते थे, इतना अच्छा संपर्क हुआ नहीं, सिंगल के लिए गए डबल की कोशिश, फंबलिंग जरूर नजर आई फील्डर द्वारा। यहां से एक सिंगल को डबल में कन्वर्ट करेंगे, यानी कि इस गेंद के ऊपर मिलेंगे 2, बने हैं 53, 53 रन बने। आने वाली अब 18 गेंदे और 54 रन बनाकर जीतना होगा टीम खारपारा टीम को। बिल्कुल बिल्कुल हमारे साजिद भाई को ऐसे 100 रुपए का इनाम दिया जाएगा हमारे इस स्पर्धे के लैट के आयोजक आदरणीय दीपेश जी पाड़े इनके हाथों से। बिल्कुल आपको जाना है हमारे मंच के ऊपर, बिल्कुल कैमरे में कैद किया जाएगा 100 रुपए का इनाम। क्या बात है, रोहन गावण इनके शुभ हस्ते, शुभम गावण और रोहन गावण इनके शुभ हस्ते बिल्कुल 100 रुपए का इनाम दिया जाएगा हमारे साजिद भाई को। क्या बात है, बिल्कुल आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, छोटा पैक बड़ा धमाका, हाइट कम पर फाइट ज्यादा। बिल्कुल ये उनका तीसरा इनाम है आज की रात का। बिल्कुल इस यानी कि हम जीतू भाई गोंदली इनके सपोर्टर, बिग सपोर्टर बिल्कुल कहा जाता है, और एक मेन कैमरामैन बिल्कुल प्राप्ति लाइव टीम के साजिद भाई शेख। धन्यवाद साजिद भाई, इनके ऊपर अठरा चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 54 धावांचा टार्गेट सेट केलंय बलाढ्य रीस संघाने खारपाडा संघासमोर। आणि आज साजिद भाई, क्या बात है, मूर्ती लहान पण तो कीर्तिमान कामगिरी साजिद भाई। आमचे कॅमेरामॅन जितू बघा, त्यांच्यावरती असणाऱ्या आमच्या आयोजकांचं प्रेम पाहायला मिळालं। त्यांना पाहिले की आम्हाला आठवण होते आमच्या डोलकर गावचे रामनाथ दादा। हाइट कम फाइट ज्यादा, पण तो दमदार कॅमेरामॅन आहेत। धन्यवाद। 54चं टार्गेट यानंतरचा सामना असेल विनर टीम विपक्ष सिद्धिकर त्याला बॅटर बॉलची मागणी होते। आयोजक मैदानाकडे बॉल पुरवा, आपण लगेच सामना सुरू होईल। प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलं या स्पर्धेचं। आज तिसरी रात्र कोणता संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल याची उत्कंठा लागली आहे, कारण यानंतर विनर विपक्ष सिद्धिकर हा सामना होईल शेवटचा आजच्या रात्रीमधला। आणि विनर संघ तुमच्या समोर पाहायला मिळेल। खारपाडा संघाचे 2 स्फोटक खेळाडू मैदानामध्ये चाले, अनिरुद्ध। खरं तर या खेळाडूंकडे क्षमता आहे, अनिरुद्ध आणि श्रेयश। हे जर का जास्त काल विकेटमध्ये राहिले तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो। अनिरुद्ध श्रेयश यांची बॅटिंग आम्ही अनेक वेळा पाहिली, त्यामुळे याही मॅचमध्ये त्यांना इम्पॅक्ट टाकावा लागेल। विलास कोळीसारखा एक चांगला आक्रमक खेळाडू खारपाडा टीमकडे आहे, त्याच्यामध्ये देखील आक्रमकता आहे। त्यामुळे इथे जबाबदारी कोण स्वीकारेल, सुरुवातीपासून आक्रमक व्हावं लागेल। शंकर पारंगे यांनी वैयक्तिक 21 केल्या, त्यांच्या बरोबरीने आयुष जांभळे यांनी 17 केल्या। मनीष कोकंबे त्याने 14 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं। टोटल धावा 53-54चं टार्गेट उभं केलंय खारपाडा संघासमोर। श्रेयश आणि अनिरुद्ध लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय मनीष कोकंबे। रीस संघाचा अष्टपैलू खेळाडू मनीष कोकंबे स्टॉप वॉच प्ले केलाय। डावाला सुरुवात झाली, पहिला बॉल ऑन साइडला केले, डीप मध्ये फिल्डर तरीकडे आहेत। मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेत असताना आपण श्रेयसला पाहिलं, अनिरुद्ध आणि श्रेयस ही जोडी 54
54 धावांचा पाठलाग करायचा आहे. कारपाडा संघ KPL ची स्पर्धा आम्ही नुकतीच पार पाडली. खरं तर त्या स्पर्धेमध्ये हे देखील दमदार आयोजन पाहायला मिळालं. परंतु या मॅच मध्ये कारपाडा संघाला बलाढ्य रीस संघाला पराभूत करायचा, तर एका बाजूला चांगली बॅटिंग केली, आता बॉलिंग चांगली करायच्या रीस टीमला धावा डिपेंड करायच्या आहेत. त्यामुळे नक्कीच हा सामना पण जर पाहिला तर बिग बॅटल, एक मोठं युद्ध दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. कारपाडा आणि रीस या दोन संघादरम्यान. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर होता, गतिमान चेंडू, टॉस झाला बॉल, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. अनिरुद्धला बॉल कनेक्ट करता आला नव्हता, त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल 18 मध्ये 54 तुम्हाला चेस करायचे आहेत. आता येणाऱ्या 16 बॉल मध्ये तब्बल 53, त्यामुळे आक्रमण हे करावं लागेल. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले मनीष कोकंबे, प्रचंड वेग, भन्नाट वेग. वन्स अगेन डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी. मनीष कोकंबेने बॅटिंग करताना 14 धावा केल्या आणि यावेळेला बॉलिंग करताना पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च केली. जबरदस्त वेग पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल, 1 रन या बॉल मध्ये मिळाली. यस, रिव्ह्यूचा वापर केलाय. बीमर साठी चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर हे पाहिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची मदत घेतली, तर आमचे साजिद भाई आणि आमचे अमित पाटील तारागावचे आज चमकले स्पर्धेमध्ये. यस, प्रचंड प्रेम चेक केलं जाईल. इट्स बीमर. बीमर बॉल, तिसऱ्या पंचांचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे नेक्स्ट बॉल फिट असेल समोर, श्रेयश ट्रॅकिंग एंडला असेल. धावसंख्या धावफलक तब्बल 3. ऑनफिल्ड अंपायरचा तिसऱ्या पंचाची मदत आपण पाहिली. मनीष कोकंबे चा पुढचा बॉल, बाउन्सरचा वापर केला, सटीक बाउन्सर, नो बॉल कॉल. यस, वन्स अगेन नो बॉल, त्यामुळे परेड कंपल्सरी राहील. सटीक बाउन्सर पाहायला मिळाला. त्या ठिकाणी अनप्लेबल डिलिव्हरी, डोक्यावरून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक नो बॉल. अजूनही वेळ गेलेली नाही, कमबॅक करावं लागेल, आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना या मॅचच्या दरम्यान. धावसंख्या आपण जर पाहिली धाव तब्बल 4, अजूनही 50 बनवायच्या आहेत. मोठं टार्गेट आहे. दिल्ली अबिबी दूर आहे. नेक्स्ट बॉल फ्रीड, ऑन साइडला केले अलॉंग विथ कार्पेट. हे फटके चालणार नाहीत कारपाडा टीमला. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला काउंटर अटॅक करावा लागेल. जास्तीत जास्त हवाई सफर मैदानामध्ये करावे लागतील. वन्स अगेन सिंगल, 1 रन मात्र मिळाली. 49 ची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या कारपाडा संघाला. आजवरचा इतिहास जर पाहिला तर अनेक वेळा कारपाडा संघ पहिला सामना जिंकतो, परंतु सेकंड मॅच मध्ये त्यांना संघर्ष करावा लागला. परंतु इथे एखादा उलटफेर करावा लागेल. अनिरुद्ध हा खरं तर एक स्फोटक विध्वंसक खेळाडू, त्याला थांबवलंय मनीष कोकंबेने. लॉफ केला बॉलला, डाऊन द ग्राउंड, स्लॉट मध्ये आलाय बॉल, चालला लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार, दर्जेदार, रुबाबदार, शानदार षटकार. धावांचा पाठलाग करताना अनिरुद्धचा आणखीन एक धमाका. या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा हा शंकरनाथ पहिला या फटक्यावरती. वन्स अगेन षटकार.
10 7010 पारितोषिक दिलं जाईल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट 17 धाबा आल्या धाव फलकावरती. टार्गेट 54चं आहे. त्यामध्ये येणाऱ्या खरं तर 12 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल मैदानामध्ये गरज असेल ती म्हणजे 37 धावांची. अनिरुद्ध मी मगाशी म्हटलं ह्या खेळाडूकडे खरं ते कॅलिबर आहे. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय आयुष जांभले. आयुष जांभले हा खेळाडू होता मात्र सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क बदलला. सलामीला आयुष आला होता. त्याने वैयक्तिक 17 धावा केल्या. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. समोर श्रेयश आहे 18.50 ची सरासरी. खोला टाकला बॉल. वन्स अगेन डॉट बॉल. दबाव वाढवणारी गोलंदाजी. दबाव पुन्हा एकदा आपण जर पाहिला कारपाडा संघावरती राहील हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला. 11 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 37 धावांचं समीकरण. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये खारपाडा संघाला विजयासाठी. इथे देखील इनसाइड आउट केले. एकचा कव्हर मध्ये फटका. फक्त सिंगल घेतले. अनिरुद्धने मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवले कारण त्यालाही माहिती आहे यावेळेला षटकार चौकारांचा देखील वर्षा आविष्कार दाखवावा लागेल जर सामना जिंकायचा असेल. 10 चेंडूमध्ये 36चं समीकरण. किमान 6 षटकार घ्यावे लागतील कारपाडा संघाला विजयासाठी. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये परंतु एका बाजूला बलाढ्य रीस संघ आहे. शंकर पारंगे या संघाचं नेतृत्व करतोय. मनीष कोकुंबे सारखा अष्टपैलू खेळाडू आहे ज्या टीम मध्ये आयुष जांभले सारखा एक यंगस्टार खेळाडू आहे. त्यांच्या समोर तुम्हाला या धावांचा पाठलाग करायचा. 10 मध्ये 36 करताना मात्र एक मोठं धाडस धैर्य दाखवावं लागेल. अनिरुद्धचा आणखीन एक धमाका. खेचून मारल्या बॉलला पिकअप शॉट मिड विकेटच्या बाहेर. हा षटकार. धन्यवाद धन्यवाद. चला थांबा डीजे. या षटकारासाठी सलग 3 षटकार मारले रणजित पाटील यांच्या वतीने. 7010 7,010 रुपयाचं पारितोषिक आलंय अनिरुद्ध या खेळाडूसाठी. ऑनलाईन पेमेंट आहे. अनिरुद्धला मात्र ऑनलाईन पेमेंट होईल कारण सध्या आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. विज्ञान युगामध्ये आहोत. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट गुगल पे फोन पे च्या माध्यमातून हे पेमेंट होईल. अनिरुद्धला षटकारला अजून 5 षटकार मारायचे. 9 मध्ये 9 चेंडू आणि विजयासाठी 30चं समीकरण. मी मगाशी म्हटलं या खेळाडूकडे कॅलिबर आहे. अतिशय आक्रमक असा खेळाडू. यावेळेला दिशा द्यायची होती. डाऊन द लेग दबाव गोलंदाजावरती वाईट बॉलचा इशारा. 9 चेंडू मध्ये 29चं समीकरण आहे. मॅच मध्ये सामना बॅलन्स आहे कारण अजूनही एक खेळाडू कारपाडा संघाचा बाद झालेला नाहीये. अंतिम 9 बॉल विजयासाठी 29चं समीकरण. आयुष्यामध्ये सर्व काही हरलं तरी चालत पण हिम्मत कधी हरू नका कारण ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत असं म्हणतात. हिम्मत दाखवावी लागेल. पुन्हा एकदा सलग 3 षटकार आले तर मात्र 7010 हे पारितोषिक दिलं जाईल. फर्स्ट कंप्लीट सेकंड साठी निघाले दोन्ही खेळाडू. कॉलिंग होता अनिरुद्धचं. 2 धावा घेतल्या या बॉलवरती. 8 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 27 धावा हे समीकरण. हे 2 बॉल या सामन्यामध्ये फार निर्णायक असतील. जर का इथे एखादा मोठा फटका आला किंवा 2 मोठे फटके आले तर दबाव वाढेल. मोहो विपक्ष आपण सामना पाहिला होता वारदोली. 7-27 असताना मोहो संघाने धावांचा पाठलाग करून दाखवला होता. टाकलाय वेगवान फास्ट अँड फ्युरियस परफेक्ट यॉर्कर ब्लॉक हॉल टाकला चेंडू. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये अनिरुद्ध कडून. 7 चेंडू मध्ये 27 धावा. समीर मोरेने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 दुहेरी अंक आणि 1 रन खर्च केली. 15 धावा खर्च केल्या आणि आता यावेळेला आपण पाहता 7 मध्ये तब्बल 27 धावांचं समीकरण. हा चेंडू या मॅच मधला निर्णायक बॉल असेल आयुष जांभले या खेळाडूचा समोर. अनिरुद्धसाठी पुन्हा एकदा वन्स अगेन ऑन साइडला खेळले. फक्त सिंगल घेतली. 1 रन या बॉलवरती मिळाली. कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल 26 चं समीकरण या मॅच मध्ये.
6 बॉल मध्ये 26 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. अंतिम 6 चेंडू आणि 26 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. साजिद भाई आमचे कॅमेरामॅन आज VIP गेस्ट आहेत आमच्या बारापाडा नगरीमध्ये. त्यांना एक चांगली VIP ट्रीटमेंट आमच्या आयोजकांच्या वतीने दिली. क्या बात आहे. बघा स्टॉल वाल्यांकडे गेल्यानंतर चहाचे पैसे देखील त्यांच्याकडे घेतलेले नाहीये. एवढे आमचे सेलिब्रिटी आहेत VIP. साजिद भाई 6 बॉल 26 लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय. सौरभ जाधव समोर अनिरुद्ध हा खेळाडू आहे. 1 मॅन आर्मी. अजूनही या सामन्यामध्ये एखादा उलटफेर करू शकतो. ही किमया हा खेळाडू साकारू शकतो. जर का इथे विकेट मिळाला किंवा डॉट बॉल टाकले तर मात्र दबाव खारपाडा संघावरती. पहिल्याच रात्रीमध्ये 6 बॉल मध्ये 30 धावा विश्वजित म्हात्रेने बनवून दाखवल्या होत्या. दीक्षित पाटील गावदेवी कळवे संघाचा गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना ते चेस करायच्यात. 6 बॉल मध्ये 26, 4 षटकार आणि 2 धावा. पहिला बॉल टू क्रशिंग यॉर्कर लाऊड फी झाली. फाईन लेग मध्ये बॉल झालाय. एकच रन इथे मिळेल. आता 5 बॉल 25 चं समीकरण लेग 22 च्या स्वरूपात ही धाव या ठिकाणी मिळाली. सिद्धी करोले संघाचा कॅप्टन या आपण मंचावरती. यानंतर विनर टीम विपक्ष सिद्धी करवले असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक रात्रीमध्ये 10 सामने असतील. उद्या देखील या स्पर्धेमध्ये 10 सामने पाहायला मिळतील. आज मात्र दमदार असं आयोजन नियोजन या स्पर्धेनिमित्तानं पाहायला मिळालं. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहिलं. 5-25 श्रेयश स्ट्राईक एंडला आहेत. 4 षटकार 1 सिंगल असंच काहीतरी चित्र डोळ्यासमोर असेल कारपाडा संघाच्या खेळाडूंसमोर. सामना जिंकायचा असेल तर मात्र 5-25 चं कॅल्क्युलेशन प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. खोला टाकला बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत असताना फक्त सिंगल आली. आता 4 बॉल मध्ये 4 षटकार. कार्लोस ब्राथवेट या खेळाडूची मला आठवण झाली. खरं तर याच खेळाडूने इंग्लंड संघाला खरं तर रक्ताच्या अश्रू डोळ्यामधून काढले होते. कारण जेव्हा T20 वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदा इंग्लंड संघाला ट्रॉफी मिळाली असती त्यावेळेला मात्र बेन स्टोक्सच्या अगेन्स्ट 19 धावांचा पाठलाग करताना सलग 4 षटकार त्याने ठोकले होते. आणि एकाच क्रिकेटिंग एरियामध्ये खरं तर वेस्ट इंडिजचा महिला संघ चॅम्पियन बनला. त्यानंतर पुरुष संघामध्ये कार्लोस ब्राथवेटचा आपण बोलबाला पाहिला. इथे डॉट बॉल आहे. त्यामध्ये 3 बॉल 24 फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेले आहे. 3 चेंडू मध्ये 24 चं समीकरण. नेक्स्ट मॅच रिस विपक्ष विनर टीम हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. हा सामना एकतर्फा होत चालला. कारपाडा संघाला मात्र धावांचा पाठलाग करताना भरपूर खडतर प्रवासाला सामोरं जावं लागलं. चौकार मिळाला. तर येणारे 2 बॉल विजयासाठी 20 चं समीकरण. औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय खरं तर रिस संघ. शंकर पारंगे, मनीष कुकंबे यांचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय. 2 बॉल 20. पहिल्या लढतीमध्ये याच रिस संघाने कसलकण टीमला पराभूत केलं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बलाढ्य खारपाडा टीमला पराभवाच्या उंबरठ्यावरती आणला रिस संघाने. जर का हा सामना जिंकला तर यावेळेला आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. लॉफ करत असताना उशीर झालाय. आणखीन एक चांगलं टायमिंग षटकार. 6 धावा आल्या. 1 बॉल 14 चं समीकरण. धन्यवाद. खरं तर असं म्हणतात धैर्य आहे दुरुस्त आहे. भात पिकल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्याच वेळेला मला उशिरा सुटलेलं हे शानपण याला काहीच अर्थ नाही असं म्हणतात. कारण आता थोडा उशीर झालाय. योगेश मडवी आमचे समालोचक यांचं अनेक डायलॉग्स आहेत. अतिशय चांगले समालोचक आहेत. कधी ठाणे रायगडमध्ये त्यांचा बोलबाला आपण ऐकला समालोचन क्षेत्रामध्ये. लास्ट बॉल आणि फक्त 14 धावा बनवायच्या आहे. पुन्हा एकदा फिरून मारलाय. अफलातून फलंदाजी फॉलिंग स्वीप.
बघा हा षटकार त्याने मारलाय, परंतु इथे पराभूत व्हावं लागलं खारपाडा टीमला. हार्ड लक, परंतु अनिरुद्धने चांगली फलंदाजी केली. अभिनंदन. चला आपण लगेच बॉल जमा करा. जो मॅच बॉल मैदानाच्या बाहेर गेला त्याला टॉससाठी रिस आणि एका बाजूला संघ असेल सिद्दीक करवले. दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. खालापूर आणि पनवेल या दोन तालुक्यातील हे दोन संघ असतील. चॉमी बघा पहिल्यांदा पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. तर सामनावीर या सामन्याचा हिरो शंकर पारंगे, वन ऑफ द लीजंड, सर्वात अनुभवी खेळाडू ज्याने 21 सभा केल्या. हा खेळाडू सामनावीर राहिला आणि टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा रिस विपक्ष सिद्दीक करवले या दोन टीम मध्ये. चला लवकरात लवकर या दोन्ही कॅप्टन साजिद आमचे कॅमेरामन यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि टॉस केला जाईल. आज VIP गेस्ट आहेत साजिद आमचे या स्पर्धेसाठी. वाहुंजे गावचे आहेत कॅमेरामन. कॅमेरामन फोकस करा. आता जितूवरती वेळ आले कॅमेरामनची भूमिका त्यांना साकार लागेल. चला टॉस साठी रिस आणि सिद्दीक करवले कॅप्टन या आपण प्लीज. शंकर दादा आपला सन्मान स्वीकारा. सर्वात अगोदर सामनावीर साजिद भाई आमचे कॅमेरामॅन यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल शंकर पारंगे या खेळाडूला. एकदा जोरदार डाव द्या शंकर पारंगे साठी. एकदा जोरदार डाव द्या साजिद साठी. क्या बात आहे. तर टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन या आपण प्लीज. सामना 3 ओव्हरचा राहील. दोन्ही कॅप्टन टॉसर या सिद्दीक करवले रिस टीमचा कॅप्टन. हार्ड लक खारपाडा संघ. वॉलपेट अनिरुद्ध. चला रिस संघाचा कॅप्टन टॉसर या लवकर. रिस टीमचा कॅप्टन लवकर या मनीष. टॉस केला जाईल साजिद भाई यांच्या शुभ हस्ते. आणि टॉस जिंकलाय यस सिद्दीक करवले. निर्णय